लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। अंतराळ संशोधन शास्त्रज्ञ डॉक्टर प्रिया शेजुळीची पुसदमध्ये भव्य मिरवणूक। डॉक्टर प्रिया शेजुळीच्या निवडीने पुष्पावंती नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा। भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेल्या पुसद कन्या डॉक्टर प्रिया शेजुळे हिची प्रथम आगमनानिमित्त विविध सामाजिक संघटनेच्या वतीने येथे भव्य मिरवणूक रॅली काढण्यात आली। या ऐतिहासिक यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी आज पुसद शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलं। सकाळी 11 वाजता पुसद शहरातील 3 पुतळा चौक येथे विश्व शांती तथा गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली। तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून रॅलीला सुरुवात झाली। खुल्या जीपमधून डॉक्टर प्रिया शेजुळे यांचा समाजरूपी हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला। ढोलताशांच्या गजरात व पायदळ मिरवणुकीसह रॅली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन भीम टायगर सेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे, वंचित आघाडीचे पुसद तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, भारतीय बौद्ध महासभेचे भारत कांबळे, MIM जिल्हा संघटक कृष्णा जाधव यांनी केलं। आज मी जे काही आहे ते माझ्या कुटुंबीय, शिक्षक आणि समाजाच्या प्रेरणेने। मला यामागे सर्वात मोठा वाटा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे। यांच्या शिक्षणाच्या अधिकारामुळे आणि विज्ञान रूपी धम्माने दिलेल्या प्रगत दृष्टिकोनामुळेच माझा प्रवास शक्य झाला। भावी पिढ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांना बळ देत विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात धाडसाने पुढे यावे अशी अपेक्षा व्यक्त करीत डॉक्टर प्रिया शेजुळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। डॉक्टर प्रिया शेजुळे यांच्या अभूतपूर्व यशामुळे पुसद शहरासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचा मान उंचावला आहे। यावेळी प्रभाकर खंदारे, देवानंद साठे, जनार्दन जोडगे, दीपक गायकवाड, सुरेश कांबळे, महेंद्र कांबळे, जगदीश साळवे, मधुकर सोनवणे, जयानंद भालेराव, पंजाब डाखोरे, धमा केवटे, बबन पाईकराव, विजय बहादुरे, संदीप आढाव, लपू कांबळे, संतोष गायकवाड, सुखदेव भगत, विष्णू सरकटे इत्यादींसह असंख्य समाज बांधव उपस्थित होता। निवड झाली आणि समाजाच्या वतीने या ठिकाणी आपली रॅली स्वरूपामध्ये सत्कार केला। आपल्याला काय मनोगतातून व्यक्त करायचं आहे? मला खूप आनंद होतोय। सर्वप्रथम मी वंदन करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि सर्व जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच थोर विचारवंतांना। इथे उपस्थित आदरणीय वडीलधाऱ्या मंडळींना पण मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते। तसेच भीम टायगर सेना, वंचित यांनी रॅली काढून पूर्ण पुसदमध्ये जे कौतुकाचं प्रदर्शन केलं आहे माझ्या बाबतीत, त्याबद्दल पण मी त्यांचे खूप आभार मानते। या उन्हातान्हात तुम्ही सगळे इथे आलात आणि सध्या माझी शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेली आहे आणि नक्कीच देशासाठी मी काहीतरी करेल अशी मी आशा बाळगते आणि तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते। इस्रो या नावाची स्पेलिंगही अजून कोणाला माहीत नाही, परंतु आपण त्याच्यामध्ये यश प्राप्त केलं, निश्चितच हे उल्लेखनीय आहे। तर आपण युवक असतील, या समाजातील जे विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, यांच्यासाठी कसा मोलाचा संदेश द्याल आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण काय म्हणाल? माझं एवढंच म्हणणं आहे की प्रोफेशन कुठलं पण असू द्या, नॉट नेसेसरी। आजकाल UPSCचं खूप फॅड आहे। UPSC असू द्या, कोणती सिव्हिल सर्व्हिसेस असू द्या की कुठलाही जॉब असू द्या, तुमचे प्रयत्न प्रामाणिक असू द्या। कोणत्या पण जॉबमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता जर तुम्ही प्रामाणिकपणे, कष्टाने, मेहनतीने तुमचं ज्ञान वाढवत असाल तर, आणि स्वतः एज्युकेशनने पुढे गेलात तर पूर्ण कुटुंबाला, गावाला, देशाला पण पुढे नेऊ शकाल। एवढंच मी सांगू इच्छिते। निश्चितच ताईचं स्वागत झालं, परंतु आजही मला वाटते की ज्यांची शुभेच्छा द्याल आणि मार्गदर्शन करा। सर्वप्रथम मी डॉक्टर प्रिया शेजुळे ताई यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो। त्या आपल्या पुसदच्या कन्या आहेत। खास करून ज्या SC प्रवर्गामध्ये ते जन्माला आलेले आहेत आणि एक स्त्री म्हणून जन्माला आलेले आहेत। आपण सर्व या गोष्टीपासून माहिती आहे की भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर, म्हणजे संविधान लागण्याच्या अगोदर स्त्रीवर जे या पद्धतीने अन्याय अत्याचार होत होते, आज ती स्त्री आज उठून एका इस्रोसारख्या एवढ्या मोठ्या याच्यामध्ये एक संशोधन शास्त्रज्ञ म्हणून निवड होते ही बाबासाहेबाची खरंच खूप मोठी देण आहे आणि आमच्या भगिनीची ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे। यांच्यासारख्या अशा हजारो आमच्या भगिनी तयार व्हाव्या आणि निश्चितच बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या
मार्गाने चालून अशा आमच्या भगिनी, आमचे धम्म बांधव ज्यांना आरक्षणाच्या नावावर हिणवल्या जाते, त्यांना मी सांगू इच्छितो की विदाऊट आरक्षण आमची भगिनी आज शास्त्रज्ञ म्हणून तिची निवड झालेली आहे, की फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. आणि आमच्या अशा हजारो बहिणी इथून पुढे निर्माण होतील यात तीळ मात्र शंका नाही आहे. आणि तिथे या ठिकाणी जे पीडित वर्ग समजतात, पण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. आणि तेच आमच्या प्रियाताई शेजुळे यांनी प्राशन केलं आणि दाखवून दिलं, पुसदवासियांनाच नाही तर आपल्या विदर्भातून फर्स्ट कन्या ही म्हणजे बुद्ध हे आरक्षणावर जगतात अशा म्हणणाऱ्यांना आता रतन भाऊनं सांगितलं की आरक्षण नाही तर आम्ही आमच्या बलबुत्यावर, आम्ही आमच्या शिक्षणावर जे बाबासाहेबानं आम्हाला जे सांगितलं त्या रस्त्यानं जे चालत आम्ही यशाची जी कळस गाठलेलं आहे ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे. आणि रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.